देवठाण परिसरात विविध ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न। एकल महिलांना ध्वजवंदनेला निमंत्रित करून सन्मान केला। अकोले तालुक्यातील देवठाण येथील 8 प्राथमिक शाळा आणि देवठाण ग्रामपंचायत आणि विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी देवठाण व आढळा माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय तसेच आदिवासी मुलांची आश्रमशाळा येथे विविध ठिकाणी अनेक मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला। देवठाण ग्रामपंचायतचे ध्वजारोहण सरपंच तथा प्रशासक सौ विजया अनिल सहाने यांच्या हस्ते व आशा सेविका कविता बोडके यांच्या उपस्थितीत पार पडले। देवठाण विविध कार्यसेवा सहकारी सोसायटीच्या वतीने चेअरमॅन भारत सहाने यांच्या हस्ते सौ जोरवेकर ताई यांच्या उपस्थितीत पार पडला। तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवठाण या शाळेचे ध्वजारोहण मुख्याध्यापिका मनीषा देशमुख यांच्या हस्ते निर्मला कराड यांच्या उपस्थितीत पार पडले। आढळा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाचे ध्वजारोहण प्राचार्य चंद्रकांत सहाने यांच्या हस्ते संपन्न झाले। या ध्वजारोहण कार्यक्रमासाठी देवठाण गावच्या सरपंच सौ विजया सहाने, आढळा विद्यालयाचे प्राचार्य चंद्रकांत सहाने, देवठाण विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमॅन भारत सहाने, कामगार पोलीस पाटील राधाकृष्ण जोरवर, सोसायटीचे व्हाईस चेअरमॅन मुरली डोंगरू पतवे, अमृतसागर दूध संघाचे माजी संचालक शिवाजी पाटोळे, अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुधीर शेळके, अकोले पंचायत समितीचे माजी सदस्य अरुण शेळके, जनलक्ष्मी सहकारी पतसंस्थेचे संचालक माजी सरपंच केशव बोडके, बाळासाहेब नवले पतसंस्थेचे संचालक व माजी सरपंच सहाने, देवठाणचे माजी उपसरपंच खेमा पथवे, माजी प्राचार्य रामदास सोनवणे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुख्याध्यापिका मनीषा देशमुख, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉक्टर अशोक काळे आणि त्यांचे सर्व सहकारी सदस्य मंडळ, अकोले बाजार समितीचे संचालक अब्दुल इनामदार, ग्रामविकास अधिकारी संजय वाघ, कामगार तलाठी अमोल गडाख, याशिवाय गावातील कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते, विविध ठिकाणी सरकारी प्रशासनात काम करणारे कर्मचारी, सहकारी अधिकारी उपस्थित होते।